मित्रांनो, मी आहे तुमच्या सर्वांचा अभिषेक पाटील. स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आपण आज चाललेलो आहे अलिबागला आणि आजचा ब्लॉग आपण स्टार्ट केला डायरेक्ट बाहेरूनच, कारण की आधीच लेट झालेला आणि फटाफट आम्ही घरातून निघालो आहे. तर आता भेटूया मोठो ब्लॉगच्या सेटअपवर. गुड मॉर्निंग ब्युटिफुल पीपल. तर फायनली आम्ही आता इथून निघालो आहे. काय भारी वाटतंय सकाळी सकाळी. हा हा हा. आणि लोक लडाखची कशी प्लॅनिंग करतात रोड ट्रिपला जायला, तशी आम्ही फक्त अलिबागची प्लॅनिंग केलेली. कारण की आमच्यामध्ये काही लोक असे आहेत ना, राईडचे 1 महिना आधी बोलतील हा भाई आम्ही सगळे येणार आहेत, आणि राईडच्या टायमाला ना त्याचे 1% पण नसतो कोण. मी आणि चौगुले सोडून कोणच रेडी नसतं. मग भाई लोक आता आम्ही निघालोय इकडून. गणपती बाप्पा मोरया. आता जरा जॅकेट काढून ठेवलंय मी, पेट्रोल पंपवरती घालतो जॅकेट, कारण की खूप गरमी होते सकाळी सकाळी. तर आता फ्युलिंग करून झालं आपलं, आणि आता आम्ही निघालोय फटाफट. आणि पेट्रोल पंपला झाला असा थोडासा एक छोटासा सीन. ॲक्च्युली त्यांना बोललो फुल करा, त्यांनी टाकी एवढी फुल केली की नाही बोलून 100-200 रुपयाचं पेट्रोल आहे ना खालीच असं ओव्हरफ्लो झाला तो. काय बोलणार आता, जाऊ दे. आज असं वाटलंच नव्हतं सकाळी मी लवकर उठेन, कारण की काल एवढा थकलेलो, इतकं म्हणजे बेकार थकलेलो ड्राईव्ह करून. मी आणि चौगुले तर ठरवलेला सकाळी उठलो जसं उठू तसं जाऊ, असंच नाही की अर्ली मॉर्निंग. पण नशीब आम्ही लवकरच उठलो एक्साइटमेंटमुळे. आपल्या बाईकवरची पहिली ट्रिप आहे जी 120 किलोमीटर्सची आहे, 120 किलोमीटर्सची. आमच्या गावात आज वाटतं देव आपल्याच साईडतून आहे. सगळे सिग्नल आपल्यासाठी सोडून ठेवलेत. काका बघायचे बघतात. काकांना आवडलं होतं बाईक. थोडा पाऊस पडतोय, ड्रॉप्स. बस आता पूर्णपणे थांबू दे. हे समोर जेवढे काळे ढग आहेत ना ते गेले का टेन्शन नाही. त्या साईडला तर पाऊस बघा. तर भाई लोक गोप्रो तर काढायलाच लागलेलं, एवढी पाऊस होता, म्हणजे एवढा पाऊस होता. आणि आता बेलापूर क्रॉस केला बघतोय तर पूर्ण रोड सुक्का म्हणजे थोडा पण पाऊस नाही. आणि हे बघा उम्मीदची पहिली किरण आमची सूर्य देवता आलेले आहेत, आणि देवाने आमचं ऐकलं भाई. तर खूप थँक्यू देवाला. त्याचं एकदम क्विकली ऐकलं आमचं. मध्ये तर मनात असे विचार येत होते की काय भाई पोचतोय का ना बरं आज. हा भारी वाटतं ना व्ह्यू. भाई लोक एक शॉट केला मी आताच. मगाशी बोललो एवढा ब्लॉगमध्ये स्टार्ट बीट झाला, आणि आता मला माहिती पडलं नाश्ता केल्यावरती मी माईकची वायर आहे ना ते ॲडॅप्टरमध्ये लावलीच नव्हती. एक्साइटमेंटमुळे झालं असेल. ठीक आहे, तर आता आम्ही नाश्ता वगैरे केला आहे, चहा वगैरे पिलो, आणि आता आम्ही निघतोय. आता नॉनस्टॉप पोचायचं आहे अलिबागला.
गाडी थांबवणारच नाही, नाहीतर हा खूप लेट होईल. सगळ्यांना रेकमेंड करतो मी की जर असं काय, जर तुम्ही या रोडने जात असाल अलिबाग वगैरे साईडला, तर भोपी वडेकडे एकदा ट्राय करा. खरंच चांगले असतात त्यांचे वडे वगैरे. चहा तर एक नंबर भाई. आज एकच पिलाय कारण की आम्हाला लेट होतोय. एवढा आला टाकलेला काकांनी की पूर्ण माझी बोलतात ना सर्दी विरदी सगळी निघून गेली. काय नजारा आहे बघा, काय नजारा आहे. तुला हा 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 एक नंबर, हा एक नंबर. काय पॅच बघ ना, एकदम सही ना. इथे सावली, इथे ऊन आणि वापस सावली. एकदम खतरनाक, एकदम खतरनाक. हा बरंच माणसांनी ना रोड ट्रिप करा. जे घरातून असे ब्लॉग बघतायत ना भावांनो, तुम्ही पण जरा बाहेर निघा. पैसे खर्च होतात पण ही वाली खुशी आहे ना, ती फक्त फिरूनच भेटणार तुम्हाला. पैसे आपण रिटर्न कमवू शकतो, त्यासाठी ऑप्शन आहेत. पण एकदा वय वाढलं आणि सगळं टाइम निघून गेल्यावरती काहीच नाही आपल्याकडे, रिटर्नचा ऑप्शन नाही. जसं आपण पिक्चर बघताना यूट्यूबला बॅक करायचा आपल्याकडे ऑप्शन असतो, पण आयुष्यामध्ये बॅकचा ऑप्शन नसतो आयुष्याच्या पिक्चरामध्ये. त्यामुळे जर आपला आयुष्याचा पिक्चर चालू आहे तर खोलून जगा. दादा मॅपमध्ये दाखवतो 1 तास आहे आम्हाला अजून पोचायला. 1 तास अजून बसून काढायचं आहे. ॲक्च्युली ना राईड करायला कंटाळा नाहीत. कंटाळा कधी येतो माहिती आहे? वगैरे असे खड्डे येतात ना. आता हा छोटा होता म्हणून ठीक आहे, मगाशी एवढे मोठे मोठे खड्डे येत होतो, गाडी काय वाचवत वाचवत आणत होतो. काय समुद्र आहे बघा, खतरनाक. एक नंबर, हा एक नंबर. खड्डा पहिला असे रस्ते द्यायला भाई, घाटात तरी सुधराव रस्ते. नशीब प्रॉपर टर्न वरती नव्हता, नाहीतर भाई गपची होईल. बस आता ऑलमोस्ट आम्ही पोचलेलो आहे. 1-2 मिनिटावरतीच असेल. असं लेफ्ट साईडला तुम्हाला पण दिसेल, दाखवतो कुठे काय. पोचलो. हा आहे आयुष फार्म. आता आपल्याला जायचं आहे लेफ्ट.
पहिलं आम्ही पोहोचलो आणि लगेच स्विमिंगला गेलो आणि आता वाजले आहेत 5:53 5:53. तर आता आम्ही थोडंसं बीचवरती जातो, चहा नाश्ता वगैरे करतो. फुल थकलो आहे. नाही बोलून आम्ही ना मस्तीमध्ये 3-4 तास स्विमिंग केली. आणि हा आमचा रूम एकदम मस्त आहे, शॉर्ट अँड सिम्पल. तुम्हाला बाहेरचा थोडासा नजारा दाखवतो. इकडचे थोडेसे सिनेमॅटिक शॉट घेतलात तुम्ही बघा. तर गाडी आम्ही इकडे पार्क केली आहे मस्त आहे की. या साईडला पण यांची पार्किंग आहे, लास्टपर्यंत यांचंच आहे. आम्ही तिकडे प्री वेडिंग शूट केलेलं. बाईकला बोलूया बाय, कारण की आज आम्ही चाललोय चालत. राईड घेतला तर आपण जाऊ एकदम बाहेर रेवदंडा साईड, आणि लेफ्ट घेतला तर आपला नागाव बीच. इथपर्यंत पोचायला मी आणि चौगुलेने किती पापड बेलले आहेत हे आम्हाला दोघांनाच माहिती आहे. तर भावांनो, हा व्हिडिओ आहे ना अलिबागच्या ट्रिपचा खास करून तगडा व्हायरल करा, कारण की भाई आम्ही नाही सांगू शकत शब्दांमध्ये, आम्ही एवढे पापड बेलले आहेत या गोष्टीसाठी. हावला भारी. आणि इकडे बाजूला काय प्रॉपर्टी बघा, एकदम कडक एकदम कडक. आणि सीव्यू आहे डायरेक्ट. हा ना, मी एक व्ह्यू दाखवतो डायरेक्ट. हा बघा काय खतरनाक या खतरनाक क्लास. इकडे घरं खूप भारी आहेत. तर मला तेच बोलायचं होतं की हा व्लॉग एकदम तगडा शेअर करा तुम्ही लोकांनी. येऊ दे एकदम तगडे व्ह्यूज, कारण की वाटेल आमची मेहनत सफल झाली इथपर्यंत पोचायची. अजून काय नाही हो, कारण की तुम्हाला फक्त शेअर करायचं, लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं आहे, बस एवढंच करायचं आहे. या गोष्टीनेच आम्हाला असं वाटेल की भाई इथे येणं आमचं सफल झालं. थोडेसे फ्रंट ऑफ शॉटवाले. तर भाई लोक आता आम्ही बीचवर गेलो आहे आणि आम्ही आता पोचलेलो आहे बीचवर. ही साईड फुल खाली आहे आणि भाई इथं का काय भरलं आहे, क्राऊडच क्राऊड आहे. एकदम खतरनाक एकदम खतरनाक. हा हा बोल. तर आता भाई लोक, आता आम्ही निघालो आहे. जरासा नाश्ता वाश्ता करतो, चहा वगैरे पितो, वापस हॉटेलवरती जातो आणि मग बघूया पुढचा प्लॅन काय. मस्त वाटलं जरा इकडे येऊन, फुल माइंड एकदम फ्रेश झाला. इथपर्यंत पोचायला खूप साऱ्या अडचणी आल्या, पण ठीक आहे. इकडे पोचल्यानंतरचा वाईब एकदम भारी एकदम भारी. तर भाई लोक, आता आम्ही आहे महेश लंचमध्ये अलिबागला. तर इथं आम्ही ऑर्डर केलं आहे वडापाव आणि चहा वगैरे, कारण की आता तर नॉर्मलच खायचं आहे. डायरेक्ट रात्री तोडून जेवूया. तर बघूया इकडे काय कसं आहे. आणि आज पूर्ण अलिबाग खाली आहे, पूर्ण अलिबाग खाली आहे. म्हणजे बोलतात ना इतका क्राऊड नाही आहे, नॉर्मलीच आहे. उद्या आय थिंक उद्या सर्वात जास्त क्राऊड असेल, त्यामुळे उद्या आम्ही लवकरात लवकर निघून नाहीतर आम्हाला खूप ट्रॅफिक लागेल. चौगुले झाले बघा.
एक नंबर वडापाव आहे, एक नंबर. मिरच्या तर एक नंबर. एक नंबर. 2,000 years later. भाई लोक आता आम्ही जेवायला आलो आहे. वाजले 9:30 आणि फुल टायर्ड झालं. आता बॅटरी फुल डाऊन झाली आहे. आता बघू काहीतरी स्विमिंग करायचं एकदम लाईटली काहीतरी मागवतो, ते खाऊ आणि मग आजचा ब्लॉगचा एंड इथंच करूया. आणि मग डे 2 वाला ब्लॉग उद्यापासून येईल. तर आता बघूया, बघतो मेन्यू कार्डमध्ये जे आवडेल ते घेतो आणि तुम्हाला पण दाखवतो. बाय लोक आता आम्ही मागवलं फ्राईड राईस. चौगुले तुटून पडला आहे आणि कधी कधी ना आम्ही विसरून जातो की आम्ही मोठं ब्लॉगर आहे. डायरेक्ट आम्ही खायला सुरुवात केली आणि अचानक मला लक्षात आलं की भाई आपण हा ब्लॉग पण करतो. आता तुम्हाला दाखवलं आम्ही काय खातो ते खातो आणि हॉटेलवर जातो. तर भाई लोक आता आम्ही फुल जेवण घेऊन आलेलो आहे, मी आणि चौगुले. आणि आता फुल थकलेलो आहे की वापस स्विमिंगचा प्लॅन होता पण आता तो कॅन्सल केला आहे कारण की पावर नाही आहे बॉडीमध्ये. आता झोपतो आणि आजचा ब्लॉग इथेच संपवतो. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया उद्या सेकंड ब्लॉगमध्ये. बाय.